नमस्कार, दंडवत प्रणाम. मी सुनंदा पाटील, आपली मावशी. सुगरणीचा खोपा या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपण रेसिपी करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण 1 कप मैदा घेतला आहे आणि तो बाउलमध्ये टाकून घेतला. आणि आपल्याला मैद्यापासून किंवा खायचं पीठ असलं ना गव्हाचं नेहमीचं, ते पण चालतं. आणि आपण चहा 4 वाजता 5 वाजता चहा घेतो ना, त्याच्यासोबत खायला अशा कापण्या तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये फक्त मीठ, 1 कप मैदा, चवीपुरतं मीठ आणि ओवा टाकून घ्यायचे आहेत. पण मी आज थोडी कलोंजी पण टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि ओवा क्रश करून टाकायचे आहेत. आणि 2 चमचे असं तेलाचं मोहन द्यायचं आहे. त्याच्याने काय होतं, जरा आपल्या ज्या कापण्या आहेत ना त्या मऊ होता आणि कडकही होता, अशा छान होतात. म्हणून आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे तेलाचं. आणि ते सगळं साहित्य आणि तेल सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे नाहीतर मग काय होतं, एकाच बाजूने लागतं ते. तसं नाही, आपल्याला सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे. आणि पाणी घेतलं आहे आपण. 1 कप मैदा होता ना, त्याला अर्धा कप पाणी पुरेसं झालं. आणि हा असा गोळा करून घेतला आहे. आणि तो आता बाजूला झाकण ठेवू. हे बघा, अर्धा कप पाणी पुरे झालं आहे त्याला. आणि आता आपण जो साठा असतो ना, मिश्रण असतं तुपाचं आणि कॉर्नफ्लोअरचं, ते तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 चमचे असं तूप घेतलं आणि त्याच्यात मावेल एवढं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं आहे. आपल्याला जेवढं, आणि अशी पेस्ट करायची, जास्त पातळी नाही. जरा घट्ट असली तरी चालेल, पण पातळ नाही करायची. आणि शक्यतो तूपच वापरा. तूपने काय होतं, ते घट्ट असतं, पातळ होत नाही. म्हणून आपल्याला लाटताना ते इकडे तिकडे होत नाही. आणि हा गोळा परत मळून घेतला आणि याचे असे 3 तुकडे सारख्या प्रमाणामध्ये करून घेते. आणि आता आपल्याला याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि पोळ्या म्हणजे जरा बारीकच लाटायच्या आहेत, जाड नाही. तर आपण आता ह्या बारीक अशा पोळ्या लाटून घेऊ, सगळ्या सारख्या प्रमाणात. बारीक म्हणजे बऱ्याच बारीक लाटायच्या आहेत आपल्याला, जाड नाही ठेवायच्या. आणि आता अशा सगळ्या, हे बघा किती बारीक लाटली तुम्हाला मी दाखवते. आणि अशा सारख्या 3 पोळ्या लाटून घेतल्या, तिघी गोळ्यांच्या. आणि आता आपण एकमेकावर ठेवून मध्ये कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहोत, साठा जो तयार केला आहे तो. आणि थोडं कोरडं पीठ आहे ना, ते पण भुरभरून घ्यायचं आहे आपल्याला. आता पहिल्याने साठा लावून घेऊ सगळीकडून. आणि खूप छान होता ह्या खायला. आपल्याकडे कसं डायबिटीस आहे, तर बिस्किटं चालत नाही. बऱ्याच लोकांना आता सध्या डायबिटीस असल्यामुळे बिस्किटं चालत नाही. आणि 4 वाजता दुपारी जरी जेवलं ना, तर असं वाटतं काहीतरी खावं. तर आपण हे 2-4 चहासोबत खाल्ल्या ना, तरी तेवढ्यापुरती तेवढी भूक भागते आपली. म्हणून तयार करायचे आहेत आपल्याला. आणि तुम्ही पण असे तयार करून खा. असं काही नाही डायबिटीसवाल्यांनीच खाल्ल्या पाहिजे असं कोणी. आणि चवीला तर अशा भन्नाट लागतात. त्याच्यात कसं साजूक तूप असतं, तेल असतं, ओवा, मीठ सगळं साहित्य असतं. त्याच्यामुळे अगदी स्वादाच्या लागतात खाताना. हे असं एकमेकावर सगळ्यांना सारखं कॉर्नफ्लोअर लावून, ते जे काही आपण साठा तयार केला आहे तो लावून आणि वरून पीठ टाकून आणि सारख्या प्रमाणातच करायचं आहे तसं. आता ह्या एकमेकावर 3 पोळ्या ठेवल्या आहेत. आणि यात दुमटून घ्यायच्या आहेत, अशा दुमडून घ्यायच्या आहेत. आणि त्याला पण तसंच आपण जसं पोळींना प्रक्रिया केली ना, तशीच करायची आहे. आणि आता इकडनं पण दुमडून घ्यायचं आहे. आणि अजून त्याला पण तसंच लावून घ्यायचं आहे. आणि त्याला पण असं दुमडून घ्यायचं आहे. तर आपल्याला साध्या कापण्या करायच्या आहेत. जर तुम्हाला खारी करायची असली ना, तर हे असंच करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 10 मिनटासाठी. आणि मग लाटायचं आहे. तर मला साध्या कापण्या करायच्या होत्या, म्हणून मी काय केलं, असंच जमा करून आणि लाटून घेतलं. हे बघा. आणि पोळी आता अशी लाटायची की जाड नाही आणि बारीक नाही, मध्यम लाटायची. आणि त्याचे
सारखे आपल्याला जसं वाटेल तसं छोटे मोठे असे काप करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशी पोळी लाटून घेते. जे लाटून घेतली मी आणि त्याचे आता काप करून घेऊ सारख्या प्रमाणामध्ये. हे बघा, आणि आपल्या साध्या पिठाच्या केल्या त्या तर खूपच चांगल्या आहेत. तर मी आता तेल पण ठेवलं आहे बाजूला तळायला, आणि तेल अगदी मंद गॅसवर ठेवायचं आहे. नाहीतर काय होतं, ते बाहेरचं जे आवरण आहे ना ते लाल होतं, जास्त कडक होतं आणि मध्ये कच्चीच राहते असं. आणि जास्त जाड असलं ना तरीसुद्धा तेच होतं. म्हणून जरा पातळच लाटायच्या लाटतानासुद्धा, मग छान होतं. आणि तेल आपलं कमी तापलेलं असलं ना तर मग आपण जास्त वेळही तळू शकतो त्यांना. आणि तेल जर जास्त तापलेलं असतं तर आपल्याला पण भीती असते ना जळायची, म्हणून आपण पटकन काढून घेतो आणि मध्ये कच्चंच असतं ते. तर जरा तळताना संयमाने तळायचं आहे आणि मंद गॅसवर तळायचं आहे. हे बघा, किती छान अशा लेयर आल्या आहेत त्याला. पण आपल्याला साधे असंच करायचं आहे, नाहीतर त्याची खारीसुद्धा खूप सुंदर अशी होईल. पण आपल्याला पटापट करून घ्यायच्या होत्या म्हणून साध्या अशा कापण्या करून घेतल्या. आणि आमच्याकडे लागतंच 4-5 वाजता जेव्हा आपण चहा करतो ना, तेव्हा मुलं छोटे आहेत, मला डायबिटीस आहे, माझ्या घरच्यांना डायबिटीस आहे, म्हणून काहीतरी खाण्यासाठी लागतं. आणि हे बघा, मी अशा तळून घेतल्या एका बाजूला पूर्ण असं. आणि 1 कपाच्या एवढे झाल्या त्या आपलं जे मैदा घेतला होता त्याच्या. छान होता आणि खायला पण खूपच चविष्ट लागतं. आणि आपलं कसं आपण घरी जे साहित्यात बनवतो किंवा घरी बनवतो ते अगदी हायजेनिक असतं. कुठलीही वस्तू बनवा, बाहेरचं किती दिवसाचं असतं, पॅक केलेलं असतं ते, आणि त्या आपण पाकिटमध्ये आणि त्या वस्तू खातो आपण, तर ते आपल्यासाठी हानिकारकच आहेत. पण बघा, आता जे आहे त्याच्यात पण भागवावं लागतं आपल्याला. हे बघा, आता चहा घेतला आणि चहामध्ये आपण छान असे बुडवून खाऊया. किती छान लेयर सुटल्या आणि कुरकुरीत झाल्या आहेत. चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर करून खा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय. काळजी घ्या स्वतःची.